देशाच्या राजकारणातला सर्वात मोठा उलटफेर पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळालाय। पश्चिम बंगालची निवडणूक कैक पटीनं महत्त्वाची होती। देशाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं होतं। पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर झालं असून ममता बॅनर्जींना मोठा धक्का बसलाय। इतिहासात पहिल्यांदाच पश्चिम बंगालमध्ये भाजपाची सत्ता येणार आहे। पश्चिम बंगालमध्ये भाजपनं पाय घट्ट रोवलेत। गेल्या 15 वर्षांपासून पश्चिम बंगालमध्ये जिंकण्याचं भाजपाचं स्वप्न आता पूर्ण होत आहे। पश्चिम बंगालमध्ये इतिहासात एकदाही भाजपाची सत्ता आलेली नव्हती। भाजप पक्ष पश्चिम बंगालमध्ये एवढ्या आकड्यांपर्यंत कधी गेलेला नव्हता। मात्र यावेळी भाजपनं जादुई आकडा गाठत पश्चिम बंगालचं मैदान गाजवलंय। जवळपास संपूर्ण देशात भाजपाची सत्ता असताना विरोधातील एखाद्या शिलेदाराप्रमाणे भाजपला आजपर्यंत शरण न गेलेल्या पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर होत आहे। पश्चिम बंगालमध्ये गेले 15 वर्ष ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचं सरकार होतं। देशातील अनेक राज्य भाजपाच्या ताब्यात जात असताना ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालचा गड टिकून ठेवला होता। आता मात्र पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदा भाजपाची सत्ता येणार आहे। हे भाजपासाठी ऐतिहासिक यश मानलं जात आहे। यापूर्वी 2016 आणि 2021 या दोन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगालची सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजपनं सर्वात ताकद पणाला लावली होती। मात्र या दोन्ही निवडणुकांमध्ये तितक्याच ईर्ष्येने लढून ममता बॅनर्जी यांनी भाजपची डाळ शिजू दिली नव्हती। मात्र यंदा भाजपने कोणत्याही परिस्थितीत पश्चिम बंगाल काबीज करायचा आहे असा चंग बांधला होता। त्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून अमित शहा हे पश्चिम बंगालमध्ये स्वतः सूत्र हलवत होते। पश्चिम बंगाल निवडणुकीचा प्रचार आणि मतदान या काळात अमित शहा अक्षरशः पश्चिम बंगालमध्ये तळ ठोकून बसले होते। पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर अमित शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या मोठ्या विजयाचं भाकीत केलं होतं। पश्चिम बंगालमध्ये भाजपला ऐतिहासिक यश मिळालंय। अमित शहांच्या तोंडातून बाहेर निघालेलं ते वाक्य ब्रह्मवाक्य ठरलंय आणि ममता बॅनर्जींचं साम्राज्य उद्ध्वस्त झालंय। पश्चिम बंगालमध्ये 24 एप्रिलला पहिल्या टप्प्याचं मतदान झालं होतं। तेव्हा अमित शहा यांनी भाजप 152 जागांपैकी 110 जागी विजय मिळवेल असा अंदाज वर्तवला होता। तर पश्चिम बंगालमध्ये भाजपला 170 जागांवर विजय मिळेल असं भाकीत त्यांनी वर्तवलं होतं। अमित शहा यांच्या तोंडातून बाहेर पडलेलं ते वाक्य तंतोतंत खरं ठरताना दिसतंय। या निवडणुकीसाठी भाजपने आपली संपूर्ण यंत्रणा पश्चिम बंगालमध्ये उतरवली होती। या निवडणुकीच्या मतदानावेळी तब्बल 2 लाख सीआरपीएफ जवान आणि कडेकोट बंदोबस्त पश्चिम बंगालमध्ये तैनात करण्यात आला होता। तसेच या निवडणुकीपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगानं SIR मोहिमेअंतर्गत जवळपास 90 लाख मतदारांची नावं निवडणूक यादीतून काढून टाकली होती। ही गोष्ट पश्चिम बंगालच्या निवडणुकीत निर्णायक ठरल्याचं पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींनी शह देत भाजपनं गड काबीज केलाय। या निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालंय। पश्चिम बंगालमध्ये भाजपनं धमाकेदार कामगिरी केली आहे। ममता बॅनर्जी या विजयी घोडदौड सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतानाच भाजपनं यावेळी तृणमूलला जोरदार टक्कर देत सत्ता परिवर्तनाचा चंग बांधलाय आणि परिवर्तन घडवून आणलंय। इतिहास पाहिला तर या ठिकाणी भाजपला एकदाही सत्ता काबीज करता आली नव्हती। गेली कित्येक वर्ष ममता दीदींनी पश्चिम बंगालवर राज्य केलंय। मात्र या निवडणुकीत अनेक योजना राबवून विकास कामांवर भर देऊन भाजपने तृणमूलची सत्ता उलथवून लावली आहे। जादुई आकडा गाठत भाजपने पश्चिम बंगालचा गड जिंकलाय। इथली निवडणूक विजयाचा आत्मविश्वास व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी भाजप कार्यालयात येत जनतेशी संवाद साधणार आहेत। पश्चिम बंगालच्या जनतेशी ज्यांना त्यांनी माझं कुटुंब म्हटलं, हा संवाद पश्चिम बंगालमधील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्यासाठी आणि आगामी सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।